नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नुकतेच मोहिते पाटलांकडून डॉक्टर अक्षय वायकर यांच्याबद्दल खाजगी सावकार म्हणून पोस्ट व्हायरल केली जात आहे. तर त्याबद्दल त्यांच्याकडून नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. तर तुमच्याबद्दल फेसबुकवर सोशल मीडियावर खाजगी सावकारचा तुमच्यावर गुन्हा दाखल आहे अशी पोस्ट व्हायरल होती. आणि जे भाजपचे उमेदवार आहेत, तुम्ही हे लढवई उमेदवार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, तरी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. तर याबद्दल आपलं मत काय? हे बघा, महत्त्वाचं म्हणजे काय आहे की वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी ज्या उमेदवारांवर जे आरोप ठेवलेत हे आरोप अगदी बिनबुडाचे आहेत. आणि वैयक्तिकरित्या माझं सांगायचं झालं तर त्यांनी मला आज संपूर्ण अकलूजमध्ये बदनाम करण्यासाठी किंवा जाणीवपूर्वक एक षड्यंत्राचा भाग म्हणून ज्यावेळी मी चळवळीतून संघर्षातून उभा राहायचा प्रयत्न केला आहे त्यावेळी ह्यांनी ह्यांच्या दडपशाहीनं ह्यांच्या हुकुमशाहीनं मला प्रत्येक वेळी ह्यांनी दाबण्याचा म्हणा किंवा आवर घालण्याचा किंवा माझ्यात व्यसन घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या व्यसनाला किंवा त्या दडपशाहीला मी कधी न घाबरता कधी न जुमानता अतिशय जोरात आणि संघर्षातून इथं उभा आहे. त्यांनी जर माझ्यावर जर खाजगी सावकार म्हणून मला हिनवलं असेल तर त्यांनी त्या खाजगी सावकारकीचा पुरावा द्यावा, माझी FIR कॉपी काढावी, इथं सब रजिस्ट्रारजवळ माझी असलेली तक्रार बाहेर काढावी आणि ती जनतेसमोर मांडावी. उगा माझ्यावर बिनबुडाचे काहीतरी आरोप करायचे म्हणून करायचे आणि जनतेमध्ये संभ्रम पसरवायचा. आज मी डॉक्टर असल्यामुळं माझं एवढं काम चांगलं आहे, एवढी सगळी जनता माझ्या कामावर खुश आहे. आणि आज मला काय म्हणायचं आहे, अकलूज नगरपालिकेचं इलेक्शन हे विकासावर चाललं आहे. तुम्ही वैयक्तिक आरोप कशाला करायला लागलायत? म्हणजे तुम्ही कुठंतरी लोकांना डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतायत, तुम्ही वैयक्तिक टीका करतायत, आक्षेपार्ह बोलताय किंवा तुम्हाला जे काही विजन सांगितलं आहे, जे काही लोकांना दाखवायचं आहे की तुम्ही फक्त त्यामध्ये कधी आमच्या आमदार साहेबांवर टीका करताय, कधी आमच्या इतर उमेदवारांवर टीका करताय, कधी माझ्यावर खाजगी सावकार म्हणून टीका करताय. अरे या अख्ख्या अकलूजचे खाजगी सावकार म्हणून तुमची नावं आहेत. आज तुमच्या एवढ्या सहकारी संस्था बुडल्यात, तुमच्या वैयक्तिक नावावर एवढे गुन्हे दाखल आहेत आणि एवढे तुम्ही आज गोरगरिबांच्या तुमच्या सरकारी किंवा पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही जी जनतेची फसवणूक केली आहे. म्हणजे तुम्ही तर शासनाचे सरकारी लायसनधारक खाजगी सावकार आहेत. म्हणजे तुम्ही लोकांकडून पैसे घेताय आणि त्यांचे माघार देत नाही आणि आमच्यावर सांगता की आम्ही लोकांना पैसे वाटले आणि ते पैसे मागण्यासाठी आम्ही त्रास देतोय म्हणून. म्हणजे हा कसला न्याय? आम्ही न्याय म्हणत नाही याला. आणि हे पूर्णपणे बिनबुडाचे आरोप आहेत, यात काही तथ्य नाही आहे. उगाच लोकांना यात डायव्हर्ट करायचा प्रयत्न आहे, दुसरं काही नाही. तुमची पुढील भूमिका काय राहणार आहे? आम्ही आत्ता की यामध्ये कायदेशीर मार्गाने जाणार आहोत. ज्या कोणी ह्या अशा अफवा किंवा त्यांच्या सोशल मीडियावर जे काही ट्रोलिंग चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. मी डॉक्टर असल्यामुळं माझ्या वैयक्तिक चरित्र्यावर त्यांनी खाजगी सावकार म्हणून जो काही पोस्ट फिरवत आहे त्यावर आम्ही नक्कीच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये राहणार आहोत. जसे फेसबुकला पेज काढलेलं आहे अकलूजचा गावठी चाणक्य, तशाच पद्धतीने इतर अजून काय 2-4 पेजेस निघालेले आहेत. तर त्याच्यावरून सुद्धा मोहिते पाटलांना ट्रोलिंग केलं जाते, टार्गेट केलं जाते. तर त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार की हे रामभाऊनी सगळं करायला लावले आणि जाणीवपूर्वक ते बोगस फेसबुक पेज काढून त्याच्यावर मोहिते पाटलांना टार्गेट केलं जाते. हे बघा, मुळात म्हणजे काय आहे की आज सोशल मीडियाचं एवढं वातावरण वाढलेलं आहे आणि त्या सोशल मीडियाला आवर घालण्यासाठी आपली पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा सक्रिय आहे. ज्या कुणाला त्याबद्दलचं जसं मी कायदेशीर मार्गाने लढणार आहे पुढं, तसं त्यांनी लढावं, त्यांनी त्याच्यावर दाखल कराव्यात आणि पोलीस यंत्रणेमार्फत त्याचे तपास करावेत आणि जो कोण आरोपी असेल त्याला शिक्षा करावी. आमचं त्याबद्दल दुमतच नाही आहे. तुमचं जे पद काढून घेण्यात आलं होतं, जिल्हाध्यक्ष तुम्ही होता कोविड टास्क फोर्सचं, तर तुम्ही डॉक्टरच नाही असा एक जणानं काल कॉर्नर सभेमध्ये आरोप केला होता तुमच्यावर की ते डॉक्टर नसल्यामुळे, त्यांनी कुठं तपासणी केल्यावर सर्टिफिकेट नसल्यामुळं त्यांना त्या टास्क फोर्समधून काढून टाकण्यात आलं. ज्यांनी कोणी आरोप केलेत ना त्यांना मला एकच सांगायचं आहे की असं पीठ बोलण्यापेक्षा ऑन कॅमेरा आणि ऑन रेकॉर्ड त्यांनी माझ्यासोबत हे बोलायला यावं, ऑन कॅमेरा चर्चेला यावं. मी त्यांना ते माझी काय कागदपत्र असतील, डॉक्युमेंट असतील किंवा महाराष्ट्र नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये जे काही माझे रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर ठिकाणी मी आतापर्यंत ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं आहे त्या ठिकाणी त्यांनी माझ्या परस्पर जाऊन माझी चौकशी करावी. तिथं जर त्यांना वाटलं की खरंच बाबा ह्याच्याकडे काय नाही किंवा हा काहीतरी शिकलेला नाही, हा बोगस आहे,
तर मग तिथून पुढं मी माझ्या आयुष्यातलं माझं राजकारण सोडून देईन, त्यांनी त्यांचं राजकारण सोडून द्यावं. आपल्याला कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं कसं डॉमिनेट करण्यात आलं की आपण पूर्वी सामाजिक कार्य करत असताना काही कार्यकर्त्यांमार्फत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तसेच तुम्हाला काही महिन्यापूर्वी दम पण दिला होता आणि त्यामुळे तुम्हाला नाईलाजानं भाजप सोडावं लागलं होतं. आणखी तुम्हाला कुठला त्रास झालेला आहे? हे बघा कसं आहे माहिती आहे का, की ह्यांची वृत्तीच ती आहे की जो सामाजिक चळवळीतून कार्यकर्ता जसं जसा मोठा होत जातो किंवा जसं त्याला प्रसिद्धी भेटत जाते, तर तो प्रत्येक कार्यकर्ता हा ह्यांच्या चपलीखालीच पाहिजे, यांच्या पायाखालीच पाहिजे, ही यांची वृत्ती आहे. आणि ह्यांना एक सामाजिक कार्यकर्ता, एका गरीब घरातून आलेला कार्यकर्ता ह्यांच्यापेक्षा पुढे नाही गेला पाहिजे, त्याची कधी प्रगती नाही झाली पाहिजे, त्यानं कधी आमच्या विरोधात आवाज उठवला नाही पाहिजे, त्यांनी कधी अन्यायाविरोधात आवाज नाही उठवला पाहिजे, त्यांनी कधी सामाजिक काम नाही केलं पाहिजे, त्यांनी कधी गोरगरिबांची सेवा नाही केली पाहिजे, त्यांनी कधी कुठंही प्रसिद्धीत नाही आलं पाहिजे. ही यांची पहिल्यापासूनची धारणाच आहे, ह्यांचा तो स्वभावच आहे. मला एवढं सांगायचं आहे की देश स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायतपर्यंत ह्यांनी जशी हुकुमशाही अकलूजमध्ये राबवलेली आहे, तर तीच हुकुमशाही ह्यांना पुढं न्यायचे. यांना भारतीय लोकशाहीमध्ये भारतीय संविधानानं जे दिलेले अधिकार आहेत हे ह्यांना मान्य नाही आहेत. ह्यांना ह्यांचं लोकशाहीचं तत्त्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं तत्त्व, त्यानुसार त्या तत्त्वानुसार ह्यांना पुढं जायचं नाही आहे. ह्यांना इथं स्वतःची हुकुमशाही, स्वतःचं घरानं मोठं करायचं आहे आणि त्यासाठी जिकडं सत्ता तिकडं ते, आणि त्या सत्तेचा दुरुपयोग करून जे कार्यकर्ते मोठे होत आहेत त्या प्रत्येक कार्यकर्त्यांना ह्यांनी दाबण्याचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न केलेला आहे. अजून काही बरेच विषय आहेत, ते मी योग्य वेळी सांगणार आहे. ह्या पाठीमागच्या 2-4 दिवसात पण काही विषय झालेले आहेत की बाबा जाणून बुजून यांनी दमदाटी करणं, मारहाण करणं, लाट्याकाट्या मारणं, किंवा ज्या घरी आम्ही जातोय त्या कार्यकर्त्यांना येऊन दमदाटी करणं, त्यांची कार्यकर्ते घरी पाठवणं, शिवीगाळ करणं, मारहाण करणं, म्हणजे यांची मजल खूप मोठी आहे. पण यावेळी अकलूजकरांनी ठरवलेलं आहे की ह्यांच्या दहशतीला भीक न घालता, यांच्या प्रस्थापितांच्या गुन्हेगारीला, दडपशाहीला, दमनशाहीला भीक न घालता यावेळी जनता ती मतपेटीतून नक्कीच उत्तर दिल्याशिवाय त्यांना गप्प बसणार नाही. म्हणजे मोहिते पाटलांना तुम्ही डोळजड होत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते वेगवेगळ्या पद्धतीने. 100% खरं आहे. मला कोणाचं नाव घेऊन टीका करायची नाही आहे, मला फक्त यामध्ये विकासावर बोलायचं आहे. आणि माझी विनंती आहे की मला वैयक्तिकरित्या कुठं मला टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी जे काही अकलूजमध्ये विकास कामाचं जे काही हाल झालेलं आहे, तर जे काही अकलूजमध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत, तर त्या समस्यावर त्यांनी बोलावं, त्या समस्यावर जाहीरपणे त्यांनी सांगावं. जर त्यांना समस्या दिसत नसतील तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्या समस्या दाखवून देऊ आणि त्या समस्यांवर असणाऱ्या उपायांवर त्यांनी बोलावं, बाकी काही नाही. राऊतनगरचा उमेदवार म्हणतोय की इथं पूर्ण प्रकारचा विकास झालेला आहे, आता कुठल्याही विकासाची गरज नाही, त्याबद्दल काय बोलाल? हे बघा, मुळात म्हणजे काय आहे माहिती आहे का, अतिशय म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे. त्या उमेदवारानं ऑन कॅमेरा येऊन माझ्यासोबत कधीतरी आमच्या 1 नंबर प्रभागात फिरावं. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो आहे, तर मी आपल्या पत्रकार बांधवांसोबतच गेलो आहे. माझ्या 1 नंबर प्रभागामध्ये किती अडचणी आहेत, काय अडचणी आहेत आणि कशा प्रकारच्या अडचणी आहेत, ह्या मी त्यांना पण दाखवून देईन आणि तुम्हालाही दाखवून देईन ऑन कॅमेरा. म्हणजे ती काय लपून ठेवण्यासारखी गोष्ट नाही, ती उघड डोळ्यानं बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर त्यांना ह्या अडचणी दिसत नसतील तर मग त्याला ती त्यांचं दुर्दैव म्हणायचं, किंवा त्यांची नजर ही मोहिते पाटलांची नजर आहे असंच म्हणावं लागेल. बहुतेक त्या उमेदवाराच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक 1 म्हणजे हाँगकाँग झालेला आहे असंच म्हणावं लागेल. आता तसंच म्हणावं लागेल, दुसरं काही नाही. कारण की त्यांच्या ज्या समस्या आहेत, धड त्यांच्या नेत्याला दिसत नाहीत आणि धड त्यांना दिसत नाहीत. म्हणजे गल्लोगल्ली बोळात फिरताना ज्या काही गटरीच्या समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, लाईटीच्या समस्या आहेत, ह्या सगळ्या समस्या त्यांना न दिसता ते जर म्हणत असतील की इथं आमच्या इथं समस्याच नाहीत आणि मोहिते पाटलांनी सगळा विकास केला आहे, तर माझं त्यांना ओपन चॅलेंज राहील की त्यांनी माझ्यासोबत कधीतरी फिरावं. म्हणजे पक्षविरहित राजकारण करताना त्यांनी माझ्यासोबत कधीतरी फिरावं. मी त्यांना दाखवून देईन, म्हणजे त्यांच्या नेत्याला पण दाखवून देईन, तुम्हालाही दाखवून देईन, माझ्या पत्रकार बांधवांना पण दाखवून देईन आणि त्यांना पण दाखवून देईन. आणि मग त्यांना समजून येईल की अरे आपण काहीतरी चुकीचं बोललेलो आहे, इथं या ठिकाणी अशा समस्या आहेत, त्या समस्यांचे उपाय पण आता निघले पाहिजेत आणि आता कुठंतरी काम करायला पाहिजे. म्हणजे तुमच्यावर जो खाजगी सावकारकीचा आरोप केलेला आहे तो दादान तो खोटा आहे? 100% खोटा आहे. मी काय म्हणतोय, फक्त आरोप करण्यानं व्यक्तीची बदनामी होत नसती. ज्या व्यक्तीचं नाव होतं त्याला बदनाम करण्यासाठीच हे सगळी षडयंत्र आखली जातात. आणि ह्यांनी ज्या काही गोष्टी मागं
केलेले आहेत. माझ्यावर त्यांच्या बसली काही लोक घालून मला सावकारकीचा गुन्हा दाखल करायला म्हणजे त्यांनी त्या लोकांना प्रवृत्त करून म्हणजे कसं ह्यामध्ये डॉक्टर अक्षय वायकर यांना बदनाम करता येईल असं मागच्या 1-2 वर्षापूर्वी त्यांनी केलेलं आहे. आणि तेच पुन्हा पुढं आणून तेच करतायत की बाबा डॉक्टर अक्षय वायकर खाजगी सावकार आहे, त्यांनी दाखवून द्यावं मी कोणाला व्याजाने पैसे दिलेत किंवा मी माझी सावकारकी आहे किंवा मी हे केलं ते केलं दाखवून द्यावं स्पष्टपणे आणि मग मी त्यांना उत्तर द्यायला समोर येईन. डॉक्टर अक्षय वायकर हे प्रभाग क्रमांक 1मधून उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर माझे काही सहकारी त्या ठिकाणी राहतात. तर त्यांनी तेथील समस्या बोलून दाखवताना एका महाभागाने तर चक्क शौचालयाची जागाच बळकावल्याचे माझ्याजवळ सांगितले आणि हे मुद्दे डॉक्टर अक्षय वायकर यांच्या कानावर घालायला सांगितले होते. डॉक्टर अक्षय वायकर हे प्रामाणिकपणाने काम करतायत. ते त्यांचा संघर्ष आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून बघत आहे. त्यामुळे ते प्रामाणिकपणाने लढत असताना आरोप प्रत्यारोप होतच असतात असे त्यांचेही म्हणणे आहे आणि त्यांच्यावर जो खाजगी सावकारकीचा आरोप केला जातो आहे त्याबद्दल ते न्यायालयीन लढाई लढणार आहेत. मात्र निवडणुका पार पडल्यानंतर आपण या ठिकाणी येथेच थांबूया. कॅमेरामन सुनील ओवाळ यांच्यासह गौतम भंडारे, बंडखोर न्यूज.